3-4 महिने मी स्वतःला आरशात अजिबात बघितलेलं नाही. माझा कॉन्फिडन्स एवढा गेला होता, की मी बाहेर जायला देखील घाबरायचे. अरे बापरे! हिला काय झालंय? हे कसा झालाय तिचा चेहरा? हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या ॲक्ने जर्नीबद्दल थोडंसं सांगणार आहे. त्याआधी 7 ते 8 महिन्यांपूर्वी माझी स्किनची कंडिशन कशी होती, ते फोटो मी तुम्हाला दाखवतेय. तर अशी माझी स्किन 7 ते 8 महिन्यांपूर्वी होती. आता खूप खूप बेटर झालेली आहे ती. आता थोडेसे स्कार्स राहिलेले आहे, पण पिंपल्समध्ये मला खूप फरक जाणवतोय. तर माझी स्किन ॲक्ने प्रोन आहे. त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर सतत 1 नाही तर 2 ॲक्ने हे असायचेच. पण ते ॲक्ने 4-5 दिवसांनी निघून जायचे. पण 5 ते 6 महिन्यापूर्वी अचानक माझा चेहरा ॲक्नेने भरून गेला. आता ते माझे ॲक्ने का ट्रिगर झाले हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच. आता ॲक्ने का आले ह्याबद्दल बोलू आपण. नेमकं मला समजतच नव्हतं, की नेमकं हे माझे ॲक्ने कशामुळे आलेत. तरी मी आठवडाभर वाट बघितली, पण यावेळेसचे जे ॲक्ने होते ते खूपच वेगळे होते. म्हणजे खूप पेनफुल होते, मोठे होते आणि असे रेड होते आणि त्यामध्ये पस फील होत होता. तर मी डर्मॅटकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, की हे हॉर्मोनल ॲक्ने असू शकतात, जे की जातील. तुमचा हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला असेल आणि तुमचे हॉर्मोन्स जसे बॅलन्समध्ये येतील तसे हे ॲक्ने कमी-कमी होतील. त्यामुळे आपण ट्रीटमेंट सुरू ठेवूया आणि 1 महिनाभर आपण वाट बघूया. 1 महिना गेला तरी देखील माझे ॲक्ने काही जात नव्हते. तर ॲक्नेचं काय होत होतं, एका ठिकाणचा ॲक्ने गेला, की तिथे काळे डाग पडायचे आणि दुसरीकडे अजून ॲक्ने आलेला असायचा. तो तो जाऊपर्यंत तिसऱ्या ठिकाणी नवीन ॲक्ने आलेला असायचा. असं करत-करत माझे दोन्ही संपूर्ण गाल भरून गेले. तर मी पुन्हा एकदा डर्मॅटकडे गेले. तर त्यांनी मला सांगितलं, की आपण स्ट्राँगर मेडिसिन चालू करूया तुम्हाला. तर तसं त्यांनी स्ट्राँगर मेडिसिन देखील चालू केले, तरी देखील त्याचा काही फरक पडला नाही. माझे ॲक्ने एवढे वाढले होते, की अक्षरशः मी 3-4 महिने मी स्वतःला आरशात अजिबात बघितलेलं नाही. माझा कॉन्फिडन्स एवढा गेला होता, की मी बाहेर जायला देखील घाबरायचे. मी कोणाशी बोलायला जरी लागले, तरी ती व्यक्ती माझ्या त्या ॲक्नेकडे बघत राहायची आणि म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर असं दिसून यायचं, की "अरे बापरे! हिला काय झालंय?" हे असं एवढा विचित्र ते चेहरा करायचा आणि एवढा चेहरा माझा खराब झालाच होता. तरी देखील मी 2 महिने वाट बघितली आणि त्याच्यानंतरला ठरवलं, की बस आता आपण डर्मॅट चेंज करून बघूया, काही फरक पडतोय का? तर मी दुसऱ्या डर्मॅटकडे गेले. त्यांनी माझी स्किन ॲनलाईज केली आणि त्यांनी सांगितलं, की हे ॲक्ने खूपच तुमचे वाढलेले आहेत. त्याच्यामुळे ते ओरल मेडिसिनने वगैरे ते अजिबात कंट्रोलमध्ये येणार नाही. त्याला आपल्याला वरून पील्स वगैरे म्हणजे ते स्ट्राँगर पील्स वगैरे करतात, त्याची मदत घ्यावी लागणार. त्याशिवाय ते संपूर्ण नीट होणार नाही किंवा कंट्रोलमध्ये येणार नाही. तर त्या डॉक्टरांनी मला ओरली स्ट्राँग मेडिसिन द्यायला सुरुवात केलीच. पण त्याबरोबर त्यांनी टॉपिकल असं बऱ्याच ट्रीटमेंट सुरू केल्या. म्हणजे केमिकल पील म्हणजे सॅलिसिलिक ॲसिड पील जी असते, जी की टार्गेटेड आपल्या पिंपलसाठीच यूज केलेली असते. त्यांनी ती सॅलिसिलिक ॲसिड पील वगैरे वापरून माझे ॲक्ने खूप कंट्रोलमध्ये आणले आणि खरंच 2 ते 3 सेशन नंतर मला माझ्या ॲक्नेमध्ये खूप म्हणजे खूप रिझल्ट दिसायला सुरुवात झाली. माझे नवीन ॲक्ने जे येत होते ते देखील रिड्यूस व्हायला लागले आणि जे की नॉर्मल जे माझे आधीचे ॲक्ने होते किंवा ॲक्ने मार्क्स होते, त्यावर देखील त्यांनी ट्रीटमेंट चालू केल्या. आत्ता मला माझ्या स्किनमध्ये खूप खूप बेटर रिझल्ट दिसायला लागलेत. त्यामुळे जर तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल, की मी ॲक्ने रिड्यूस करण्यासाठी मी नेमक्या काय-काय ट्रीटमेंट्स घेतल्या किंवा कुठल्या-कुठल्या पील्स घेतल्या आणि किती मला त्या गोष्टींवर खर्च आला, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी यावर नक्की व्हिडिओ बनवेन. पण पील्स या खूप स्ट्राँग असतात. त्याच्यामुळे बाजारातनं घेऊन कुठली पण पील आपण जी घरी आपण लावतो, ती अजिबात लावायची नाही. आता माझी 2 दिवसांपूर्वीच पील झालेली आहे. जे की डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली झालेली आहे. तरी देखील माझ्या इथे नाकाच्या इथे स्किन माझी बर्न झालेली आहे. मी क्लिनिकमध्ये केलेलं असून देखील. त्याच्यामुळे तुम्ही घरी कुठल्या गोष्टी करायला जाऊ नका आणि जर तुमचे ॲक्ने आले असतील आणि ते जात नसतील, तर लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण मी पण खूप उशीर केला आणि त्यामुळेच माझे ॲक्ने तर आता कंट्रोलमध्ये आलेत, पण हे स्कार्स मला पडलेले आहेत. त्यासाठी खूप महागाच्या ट्रीटमेंट्स कराव्या लागतात आणि ट्रीटमेंट्स करून देखील स्कार्स हे 100% घालवता येत नाहीत. त्याच्यामुळे जर तुम्हाला पण अशा काही गोष्टी होत असतील, तर लवकरात लवकर तुमच्या डर्मॅटकडे जावा आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्या. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.